सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मौजे पाचोरा जिल्हा जळगाव. तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, जन्मोनी या कुळी वाचिस मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की दिसती एवढी एवढीशी पण ही विनोद का बरं सांगत नसेल, ही कॉमेडी का बरं करत नसेल. सांगेन मी तुम्हाला, वारकरी संप्रदाय हा विनोद करण्यासाठी नाही आणि कॉमेडी करण्यासाठी तर अजिबातच नाही. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनामध्ये विनोद चालेल पण विनोदी कीर्तन नाही. कीर्तनामध्ये विनोद चालतात पण कीर्तनात विनोदात कीर्तन असं अजिबात नाही. वारकरी संप्रदायाचे नियम प्रत्येक कीर्तनकाराने जपलेच पाहिजे. काहीतरी नाव मोठं करायचंय, कुठेतरी जायचंय म्हणून कुणी बिग बॉस मध्ये जातं, कुणी काहीतरी करतं. सांगेन मी तुम्हाला, वारकरी संप्रदायाचे जे खरे नियम आहेत का ते सांभाळा ना तुम्ही, आणि ते सगळे करत या अभंगाला धरूनच कीर्तन शेवटपर्यंत झालं पाहिजे. अभंग घेतलाय तिसरा, गप्पा मारतोय दुसऱ्या, काय चाललंय. तुकोबराय सांगतात, जन्मोनी या कुळी वाचिस मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्याच कुळामध्ये तुम्ही जर एखादा नामस्मरण जर आपल्या कंठामध्ये धरून तो नियम जर पूर्ण करत असाल तर त्या कुळाला देखील धन्यता दिलेली आहे. जन्मोनी या कुळी वाचिस मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. नामस्मरण करावं, याला वयाची गरज नाही, याला वेळीची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उत्तरती. पण नामस्मरण जर करायचं असेल, आपण गुरूंच्या सहवासात जाणं देखील तितकंच महत्वाचं आहे. गुरु बिना कोण बतावे बाट, गुरु बिना बतावे बाट. बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट, घाट 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 कोण बतावे बाट. गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट किंवा भावे विन देव नकळीने संदेह, गुरु बिन अनुभव कैसा कळे. म्हणून गुरुच्या सहवासात जाऊन, गुरूंच्या सहवास आपण घडून आणून संतांच्या संगतीमध्ये जाऊ, आणि संतांची संगती जेव्हा होते तेव्हा संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी. संतन के संग लाग रे तेरी तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जर संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो तर भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होते, आणि नामस्मरणाची एक गोडी, तोच एक नियम आपण आपल्या जीवनामध्ये धरून जर पूर्ण केला तर आपण भगवंत पांडुरंग परमात्म्याला सहजपणे प्राप्त करू शकतो. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपलं पर्वता एवढं पाप जळून नष्ट होणं यात काय नवल. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर रामायण केले, रामायण रामाआधी, म्हणजे भगवंताला देखील त्याच्याप्रमाणे वागावं लागलं. हा नामस्मरणाचा महिमा आहे. पण याही पुढे जाऊन सांगेल की संत जनाबाईंनी आपल्या जीवनामध्ये भगवंताचं एवढं नामस्मरण केलं. जनाबाई पहाटेच्या वेळी उठायच्या, जात झटकून घ्यायच्या आणि जात्यावरती दळण दळायच्या आणि ओव्या म्हणायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला,
ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला म्हटलं की साक्षात पांडुरंग परमात्मा ते राऊळ सोडून ते पंढरपूर सोडून जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दळू लागण्यासाठी यायचे. जनाबाईंना दळण दळायचे, पण त्याच रावळामध्ये काही वारकरी काकडत काकडत काकडा करायची आणि म्हणायची, उठा पांडुरंगा प्रभात समयो पासला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पासला, वैष्णवांचा मेळा गरुडा खाली आला, विटेवरती देवच नाही. शोधाशोध चालू झाली. मग आले जनाबाईंच्या झोपडीमध्ये. जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले तर पाहिलं पांडुरंग परमात्मा या जगाचा मालक जनाबाईंना दळण दळू लागतोय. का? जनाबाईंचा अधिकार तेवढा होता. आपल्याला नाही येतो. आपल्याला साधले मग भरून द्यायला सुद्धा येत नाही. दळण दळू लागण्यासाठी त्याविषयी सोडून अगोदरच्या महिला दळण दळायच्या, पण आता तोच दळणाचा पिठाचा डब्बा यांच्या डोक्यावर आलेला आहे. दोन शिक्षक चालले होते. गल्लीतून चालले आणि एका शिक्षकाने विचारलं की का हो सर, चला ना आपल्याला जायचंय क्लास घ्यायला. त्यावेळी एक सर दुसऱ्यांना म्हणतात, अहो येतो ना, पण आमच्याच पत्नीने एवढा पिठाचा डब्बा घरी देऊन यायला सांगितलंय. यांचा डब्बा यांच्या डोक्यावर आला. एवढी आपली वाईट परिस्थिती झालेली आहे. तुम्ही विचार करा आता. म्हणून साक्षात जगाचा मालक जनाबाईंना दळण दळू लागण्यासाठी यायचा, पण त्याच वारकऱ्याने सांगितलं, भगवंता नका नाही जाऊ दळण दळण्यासाठी. आम्ही तुमच्यासाठी त्या रावळामध्ये काकडत करतो आणि तुम्ही जर तिथे नसाल तर आम्ही काकडा नेमका करायचा कुणासाठी? भगवंत म्हटले नाही येणार. दुसऱ्या दिवशी जनाबाई पहाटेच्या वेळी उठल्या. जाता झटकून घेतलं आणि जनाबाई आता म्हणतायत, मुखी
आले दळणदळण्यासाठी, पण आता जेव्हा वारकरी आले, वारकरी म्हणतात आता देवाला सांगून उपयोग नाही. जनाबाईंना म्हणतात जणी नको ना ग बोलवत जाऊ, देवाला पण बोलवते आम्ही, मग काकडा नेमका करायचा कुणासाठी, तू नको देवाला बोलवत जाऊ. जनाबाई म्हणतात नाही बोलवणार. जनाबाईंनी ठरवलं आता पांडुरंग परमात्म्याला दळण दळण्यासाठी नाही बोलवायचं. दुसऱ्या दिवशी पांडुरंग परमात्मा वाट पाहत, माझी जणी केव्हा बोलवती मला, माझी जणी नेमकी आवाज केव्हा देती मला. त्यावेळी भगवंत वाट पाहून देखील जनाबाई काही बोलवायला तयार नाहीत. काही दिवसांनी पांडुरंग परमात्मा जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले. जनाबाईंना म्हणतात जणी का ग बोलवत नाहीस मला, मला बोलवत जाना. तेव्हा जनाबाई फार सुंदर उत्तर देतात. जनाबाई म्हणतात भगवंता एक वेळ मी माझा अपमान झालेला सहन करेल, पण या जगाच्या मालकाचा अपमान मला नाही सहन होणार, नाही बोलवणार देवा मी तुम्हाला. भगवंत म्हणतात जनाबाई अगं जनी मला एकच अवतार नाही आणि मी एकच रूप धारण करू शकत नाही, तर अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्या त्याशी बापर किंवा देव वरखून बाणली कैशी. जनी मला अनेक रूप आहे, कोणत्या तरी रूपामध्ये बोलवत जाणार. जनाबाई म्हणतात ठीक आहे भगवंता आता दुसऱ्या रूपामध्ये बोलवते. दुसऱ्या दिवशी जनाबाई पहाटेच्या वेळी उठल्या, जात झटकून घेतलं आणि जनाबाई आता म्हणत नाही सुंदर माझी जाते ग कौतुकी तू एरबा विठ्ठला म्हणत नाही जनाबाई. जनाबाई आता जातेच्या मुखी घास घालते असं देखील म्हणत नाही. आता जनाबाई म्हणतायत ए ग विठाबाई, ए ग माझे पंढ माझे पंढ रीचे आई भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा. जेव्हा एक विठाबाई म्हटलं या जगाचा मालक स्वतः रुक्मिणी मातेच्या शृंगार गृहामध्ये गेले. हिरवी अशी नाटी घातली, हातामध्ये हिरव्या बांगड्याचा चुडा घातला, रुपया एवढं कुंकू लावलं, भांगामध्ये सिंदूर घातला, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पायांच्या बोटामध्ये जोडवे घातले, पायांमध्ये पैंजण घातले, पूर्ण सौभाग्यवतीचं लेणं त्यांनी परिधान केलं आणि बाईचं रूप धारण करून जनाबाईंच्या झोपडीमध्ये जनाबाईंना दळण दळू लागण्यासाठी आले. हा संत जनाबाईंनी भगवंताच्या नामस्मरण केल्याचा महिमा आहे. याला म्हणतात नामस्मरण करणं. आणि हेच आहे भगवंताचं नामस्मरण की साक्षात पांडुरंग परमात्म्यानं बाईचं रूप धारण करावं. हा संत जनाबाईंचा महिमा. विठ्ठल जन्मनी आकुळी वाचिस्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. जो तुम्ही तुमच्या जन्मामध्ये आणि जो तुमच्या आयुष्यामध्ये भगवंताचं कोणतं तरी एक नामस्मरण आणि एक नाम कंठामध्ये धरून जर तोच नियम जर पूर्ण केला तर त्या कुळाला देखील धन्यता दिली शेवटच्या चरणामध्ये. तुका मने कोटी कुईते पुनीत, तुका मने कोटी कुईते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. याच्या संतने निषेध संकट, याच्या संतने निषेध संकट.
टाइम आपला गेला म्हणून राहिलाय. पूर्ण भैरवी पाऊण तास म्हणतो आम्ही दोघी, पाऊण तास ते 1 तास. साखरे बाबांच्या कीर्तनात म्हटलं होतं एकदा, बाबा डोक्याला हात लावून बसले होते. पूर्ण पण भैरवी मधलीच गाणी आहेत, भजनच आहेत. आम्ही काही हिंदी पिक्चरचे गाणे वगैरे म्हणत नाही. अगदी शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनित भावे गाता गीत विठोबाचे. या पांडुरंग परमात्म्याला जर काय महत्वाचं असेल तर ते म्हणजे भाव आहे. म्हटलं जातं भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. जर प्रेमच नसेल तर आम्हाला भक्ती आणि प्रेमच नसेल, भावच त्यामध्ये नसेल तर आम्हाला ते ज्ञान देखील नको. तुकाराम महाराज देखील तेच सांगतायत की जर आपल्या नामस्मरणामध्ये आणि आपण भगवंताची सेवा करताना, भगवंताची प्राप्ती करून घेताना जर आपल्यामध्ये भाव असेल तर सहजपणे आपण म्हणजे प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी करावे लागेल काय, तयाच्या चिंतने, म्हणजेच सारासार विचार करा उठाउठी. जर विचार केला तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, आणि त्याचं चिंतन अखंड जर करायचं असेल तर कंठामध्ये नामस्मरण धरून तो नियम पूर्ण केला पाहिजे. जन्मोनिया कुळी वाची स्मरे रामधरी हाची निम अहर्निशी. आणि शेवटचं चरण तुका म्हणे कोटी कुळे ती पुनित भावे गाता गीत विठोबाचे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा वरती हात घ्या, पटापट हात वरती घ्या. महिला पुरुष कवर क्षेत्रा बाहेरचे, कवर क्षेत्राच्या बाहेरचे घ्या घ्या. कसे घेतले तुमच्यासाठी मी टाळे वाजवते. येऊ का चहा घेऊन आता? एकदा काय झालं आमच्या गावात नाही का, अशीच महाराज आले बरं का. साध्वी सोनाली दिदी यांची कृपा त्यांच्या चरणावरती समर्पित करेल. त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची ऑपरेटिंग आहे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण 7 दिवस, आज पहिलाच दिवस आहे पण खूप छान त्यांनी सर्व्हिस केली. पण 7 दिवस गायन करायला आम्हीच टाळ्या का वाजवल्या, रोज माझा माईक त्याचबरोबर अगदी आमच्या भगिनी म्हटलं तरी काय हरकत नाही, अश्विनी ताई, त्यांना देखील मी धन्यवाद व्यक्त करते की मृदंगाची साथ त्या देखील अगदी महाराजांच्या तोडीस तोड त्या देखील वाजवत आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. गायनाचार्य माझे गुरु भगिनी हरिभक्तपरायण वैष्णवीताई करांडे नगरवरून आपल्या इथे कार्यक्रमासाठी 7 दिवस त्यांचं वेगवेगळं गायन, हरकती एवढ्या बारीक हरकती काढतात ना, मी त्यांच्याकडे कधी कधी बघतच राहते. मला जमत नाही ते गायन, थोडं थोडं म्हणते त्यांच्या पाठीमागे, पण त्यांच्यासारखं नाही जमत. आमच्या दिदी जसं गायन करतात सेम तसंच गायन त्या पाठीमागे करतात. वैष्णवीताईंसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, वाजवा जोरदार जोरदार. पाऊस पडल्यासारखं वाटलं पाहिजे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण किसन महाराजांनी 3 वर्षापूर्वी आम्ही येतो होतो कार्यक्रमाला, पण चुकून कधी कधी माझी मेमरी देखील हँग होते, कधी कधी नाव विसरून राहते. ते महाराजांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्यासाठी पाऊस 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 नको, टाळ्यातून पाऊस पाडायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर बाबांसाठी धन्यवाद, बाबांचे देखील धन्यवाद. आणि सर्व छोटे छोटे बाळ ज्ञानोबराय जरी म्हटलं तरी चालेल, अगदी टाळ गळ्यामध्ये घेऊन एवढे सुंदर पाऊल खेळतात. मी माईकला धरून उभी राहिले होते, मला वाटलं पाडून घेते काय स्टेज, पण झालं की पण पडलं पार. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी भैया, त्याचबरोबर हरिभक्तपरायण आदरणीय भागवत महाराज, आदरणीय भागवत महाराज, त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी खूप सुंदर अशी पकवाजाची साथ केली आहे. पण आपल्या या कार्यक्रमाला अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजवण्याचं काम जर कोण करणार असतील तर तेच YouTube चॅनल वाले. मराठी हॉटस्पॉट, त्यांचेच मोठे बंधू शागडला आमच्याच गुरूंची कथा होती, शिवकथा, त्यावेळी ते देखील तिथे शूट करण्यासाठी होते. सकाळी सांगितलं मला आमचेच बंधू आहेत शूटिंग करण्यासाठी, म्हटलं काहीच अडचण नाही, किती पण फोटो काढायला. त्या दादाचे देखील धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे टाळ्या सुद्धा तिकडे दिसणार आहेत. आणि या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं नियोजन करणारे ताई आणि बाबा यांच्यासाठी सर्वांनी एकदम जोरात टाळ्या वाजवा. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. जर कोणाचं चुकून नाव राहिलं असेल, या धर्ममंडपामध्ये आलेले, गळ्यात टाळ असलेले, टाळ नसलेले, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, बिना मिशावाले, टोप्यावाले, पदर घेतलेल्या मावशा, बिना पदरावाल्या मावशा,
सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर जर काही चुकलं असेल, जसं म्हणतात की माझं पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, अगदी या अनुषंगाने जे काही चुकलं असेल तर ज्यांना कुणाला 4 मुली असतील तर 5वी मला समजा, एखाद्याला 3 मुली असल्या तर 4थी मला समजा, एखाद्याला 2री मुलगी असेल तर 3री मला समजा, एखाद्याला 1 मुलगी असेल तर 2री समजा, आणि एखाद्याला मुलगीच नसेल तर दत्तक घेतलं तरी चालेल. दत्तक म्हटल्यानंतर खूप टाळ्या वाजत आहेत. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. अभंगाचा माझ्या जसं मला पटेल तसा मी अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी सांगेन मी तुम्हाला की प्रत्येकाने सांगण्याचं आणि वक्त्याचं एक कर्तव्य आहे. आई वडिलांची सेवा आणि गोमातेची सेवा हे तर देखील खूप करणं महत्वाचं आहे. पण आज नाही म्हणत मी, प्रत्येक कीर्तनामध्ये बापाची कविता म्हणत असते. जर तुमची इच्छा असेल तर म्हणते अगदी 2 मिनिटांमध्ये. आईचं गाणं गातो, प्रत्येक जण आईची कविता म्हणतो, पण माझ्या कीर्तनामध्ये थोडस उलट आहे, मी बापाची कविता म्हणते. ती कविता अशी आहे. माझ्या डोळ्यातलं आसव, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, जणू हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, जणू हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी चिघळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, जणू हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरलेला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याच्या परमा कष्टानं मी शोभते सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना, जणू हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून आई वडिलांची सेवा देखील आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करेल. गुरुवारी हरिभक्त पारायण साधीच करेल आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वरा त्यांच्या सगळ्यांचे त्या ठिकाणी नाव पुकारण्याचा प्रयत्न करतो. आमचे मधुकर रामदास महाराज म्हणजे नानाच का, नाना कुठे पुढे जात. अगदी 8-10 दिवसापूर्वी टाळांचा अपूर्णता होती आम्हाला. आम्ही चिंतित होतो काय करावं. नानांनी फोन केला आणि काय सांगावं, आम्ही लक्ष्मी मातेपर्यंत जोपर्यंत आवाज पोहोचतो तोपर्यंत नानापर्यंत आवाज पोहोचतो. नाना म्हणे चला महाराज आपण त्या ठिकाणी, आमचे गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा व्यासपीठाकडे येतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि नानांनी सुरुवात केली आहे. 5,000 रुपये नानांकडून, नानांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आमच्या गणेश दादाचा मुलगा सुद्धा संस्थेत होता, 10वीचं वर्षामुळे त्याला घरी पाठवलंय. पुढे तो सुद्धा संस्थेचा आजही विद्यार्थी आहे. त्याला 7 दिवस पाठवा गणेश दादा सप्ताहाला. ओके. पुढे आमचे अरविंद सोनार म्हणजे आमचे अण्णा बाबा नाही, विद्वान माणूस आहे आणि नेहमी त्यांचं सहकार्य असतं. अण्णांचे सुद्धा 5,000 रुपये जोरदार टाळ्या वाजवा. हा असे आहे का. अर्जुन लक्ष्मण पाटील यांच्याकडनं सुद्धा 150 रुपये आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. असो बापू, पहिला दिवस आहे. तुम्हा सगळ्यांना हा सप्ताह तुमचा आहे. तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने पार पाडायचं आहे.
मला त्यातलं फारसं काही कळत नाही. मला फक्त तुम्ही सांगावं आणि मी त्या ठिकाणी ऐकावं. 2 मिनिटात आमची विठू माऊली 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देईल. त्यामुळे मला ठीक आहे आपला पैसे त्याच्यामध्ये रामकृष्ण. आज लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था आयोजित गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा लक्ष्मी अंगणमध्ये साजरा होत आहे. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना, वारकरी माता भगिनींना, बंधूंना विनंती आहे, चालूच आज जागतिक महामारी कोरोना ओमिक्रॉनचे साथ पसरण्याची संभावना दिसत आहे. म्हणून सर्वांनी आजपासून 7 दिवस कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त उपस्थिती द्यायची आहे. परंतु सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळण्याच्या नियमाच्या उल्लंघन होता कामा नये अशा आपण सर्वांनी आवर्जून या विषयाची अंमलबजावणी करतो आणि काळजी सर्वांनी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे हा कीर्तन सप्ताह पाचोरा शहराचा, पाचोरा तालुक्याचा आणि आज खानदेशात लक्ष्मी मातेचा या प्रांगणातला वारकरी शिक्षण संस्थेचं नाव गरुड झेप घेत आहे. कारण आता महाराजांनी सांगितलं यूट्यूबला आपला हा कार्यक्रम जाणारच आहे आणि यातून जास्तीत जास्त आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे महाराज, 3500 स्क्वेअर फूट जागा जी आपल्याला मिळालेली आहे शिक्षण संस्थेसाठी, ती खरोखर आज या पहिल्याच दिवसात सप्ताहाच्या आनंदमय वातावरणातून आपल्याला दिसत आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या सप्त्यापर्यंत आपला कळस उभा राहणार आहे असं सर्व तुमच्या वतीने गवाही देतो. म्हणून सर्व भावी भक्तांना आणि सर्व वारकरी बांधवांना, बंधू भगिनींना विनंती करतो, या ठिकाणी येताना आपण मनात एक निश्चय करायचा आहे, येताना काहीतरी आपण देणगी द्यायची, म्हणून ती कशी द्यायची हे तुम्हाला ठरवायचं आहे. पण जाताना काही ना काही या संस्थेसाठी, या विद्यार्थ्यांसाठी, या सप्त्यासाठी आपण काही ना काही फुलाची पाकळी दिलीच पाहिजे. तर आपल्याला कायमस्वरूपी पारंपरिक हा सप्ताह चालवता येईल. आणि मी या संस्थेच्या वतीने आपल्याला पुढील 2 शब्द माझे संपवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मौजे पाचोरा, जिल्हा जळगाव.